नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल, खूप 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 आनंदी असाल. तर मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल की मी आज तुम्हाला तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तर चला अजिबात उशीर न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर वट पौर्णिमेच्या आदल्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मी तुमच्यासोबत एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता की त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे मी नवीन जोडवे घेतलेत, म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला ते गिफ्ट केलेत. तर त्या व्हिडिओमध्ये फक्त मी एवढं सांगितलं की मी जोडवी घेतली आहेत, पण ते कसे घेतलेत, काय त्याची डिझाईन काय, हे काहीच मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. आणि आपल्या बायकांचा सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय म्हणजे दागिने. मग ते सोन्याचे असो किंवा चांदीचे असो, छोटे असो किंवा मोठे असो, त्याबद्दल जाणून घेण्याची एक्साइटमेंट ही असतेच असते. म्हणजे ते कसे आहेत, काय आहेत, डिझाईन कशी, प्राईस काय वगैरे. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया. तर झालं असं की एकतर अधिक महिन्यात ही जोडवी करतात, पण अधिक महिन्यात आज जाऊ उद्या जाऊ असं करता आणि यांचा ट्रॅक्टरचा सीझन पण फुल सुरू होता, त्यामुळं वेळ काही मिळाला नाही. आणि असं करत करत महिना पण संपला, अमावस्या झाली. आणि मग मी पण म्हटलं जाऊ दे, म्हणजे मी ते स्किपच केलं. माझ्या डोक्यातून ते निघूनच गेलं. आणि नंतर मग वटपौर्णिमा झाली आणि वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मी असंच दुपारी व्हिडिओ एडिट करत बसले होते. आणि हे पण घरीच होते आणि पण काही काम नव्हतं पावसामुळे, त्यामुळे घरीच होते. आणि हे अचानक मला म्हटले की चल जावं विटायला. तर मी पण म्हटलं चला, कारण बरेच दिवस झाले मी पण यांना म्हणत होते की मला शॉपिंग म्हणजे थोडीफार शॉपिंग करायची, मला विटायला घेऊन चला. तर यांनी तेव्हा काही नेलं नाही, म्हणून म्हटलं चला आता नेत असतील, म्हणून म्हटलं चला जाऊया. आणि जाताना हे मला म्हटले की चला आता निघालंच आहे, तर मग तुला जोडवे पण करूया, म्हणजे अधिक महिन्यात केले नाही तर वटपौर्णिमेचं गिफ्ट म्हणून मी तुला जोडवे करतो. तर म्हटलं चला आता काय. आणि असं पण मला माझी जोडवी बदलायचीच होते, कारण 2-3 वर्षाच्या आधीच म्हणजे जोडवी केली होती मी, आणि ती पूर्ण अशी वगळली होती, डिझाईन वगैरे पूर्ण गेलती. बदलायची तर होतीच, पण एवढं काय माझ्या डोक्यात नव्हतं की आता लगेच बदलायची म्हणून. पण हे म्हटलं चला, तर म्हटलं चला जाऊया. तर आम्ही गेलो नंतर दुकानामध्ये. तर तिथे गेलो. तर गेल्या गेल्या तर आम्हाला ही म्हणजे जुन्या पद्धतीची जोडवी दाखवली होती. माझ्या पायात पण ती असलीच होती, पण आता मला अशी नवीन घ्यायची होती. त्यानंतर मग त्यांनी आम्हाला ही नवीनमधले दाखवले आणि यातलेच मी बरेचसे जोडवी ट्राय करून बघितली. सगळेच छान होते, म्हणजे एकापेक्षा एक असे डिझाईन होते. आणि हे एकदम नाजूक होतं असं. आणि बराच वेळ मग तिथे मी चॉईस केली. फक्त मग एवढंच होतं की मला ती असे जुन्या टाईपचे होते, 2 माझ्या आधी तसलेच होते, पण आता मला नवीन ट्रेंडिंगवाले घ्यायचे होते. तर तेवढंच माझं फिक्स होतं. आणि आम्ही गेलो तर तिथे भरपूर डिझाईन दाखवल्या तिथं आम्हाला. पण मला तर ते एकदम सगळं असं पुढं बघून मी तर पूर्ण म्हणजे ब्लँक झालं, मला काही समजत नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला दागिन्यांची जास्त आवड नसल्यामुळे मला तर ती चॉईस पण नाही, त्यामुळे मला ती चॉईस पण करता येत नाही लवकर. आणि म्हणून मग लकीली तिथल्या म्हणजे ज्या ओनर होत्या त्या दुकानाच्या ते लेडीज होत्या, त्यामुळे मला त्यांची जास्त मदत झाली. मग त्यांच्याच म्हणजे मदतीने मी विचारून त्यांना अशी जोडवी घेतली. तर 1-2 मी असे पायामध्ये घालून ट्राय करून बघितली. आणि त्यातलं एक जोडवं मी बारीक होतं ते घालून बघितलं, तर त्या बोलल्या की नाही हे म्हणजे तुझे एकतर पाय मोठे आहेत आणि बोटं पण मोठे, तर हे खूपच जास्त नाजूक दिसतंय, तुला काही चांगलं वाटत नाही ते. म्हणून म्हटलं चला मग ते मोठंवालंच घेतलं मी. तर आता मी तुम्हाला ते जोडवं दाखवते मी कुठली डिझाईन घेतली. ही अशी जोडव्यांची डिझाईन आहे. व्हिडिओमध्ये दिसत नसेल तर फोटो मी इथे टॅग केला आहे, दिसत असेल कॅमेरामध्ये. तर आता थोडी शाईन कमी झाली, कारण मी त्या दिवशीपासूनच घातली ती. तर अशा म्हणजे बरेच डिझाईन होत्या यामधल्या. तर म्हणजे यातल्या असं प्लेन पण होत्या, म्हणजे पूर्ण हे डिझाईन आहे ना हे असं बिन म्हणजे
बिन कलरच्या ह्याचा पण पूर्ण असं चांदीची डिझाईनवाली पण भरपूर होते तिथं. पण कसं होतं चांदीचे म्हणजे ती थोड्या दिवसांनी ती वगळलं की पूर्ण असं प्लेन प्लेन दिसतं, म्हणून मग ती म्हटलं मी नको, चांदीचे डिझाईनचे नको, मी असलेच घेतलं. पण ह्यात पण भरपूर सारे डिझाईन होते, त्यात पण माझं कन्फ्युजन झालं. मग शेवटी मी ह्यांना विचारलं आणि मग हे सिलेक्ट केलं. तर हे असं जोडलं आहे आणि हे आम्हाला 2000 रुपयाला बसलं. तर असं म्हणजे अशी होती माझी जोडव्याची खरेदी. तर आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.